शांती. आज आहे 25/2/2024ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 30/3/98. मुरलीचे शीर्षक आहे सर्व प्राप्तींच्या स्मृतीला इमर्ज करून अचल स्थितीचा अनुभव करा आणि जीवनमुक्त बना. आज भाग्यविधाता बाबा विश्वामधील आपल्या सर्वश्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाच्या भाग्याची महिमा स्वतः भगवान गात आहेत. बाबांची महिमा तर आत्मे गातात, परंतु तुम्हा मुलांची महिमा स्वयं बाबा करत आहेत. असा कधी स्वप्नामध्ये तरी विचार केला होता की आपले एवढे श्रेष्ठ भाग्य बनले आहे? परंतु बनले होते, बनले आहे. दुनियेतील लोक म्हणतात आम्हाला भगवंताने रचले, परंतु ना भगवंताविषयी माहिती ना रचनेविषयी माहिती. तुम्ही प्रत्येक भाग्यवान मुले अनुभवाने आणि अभिमानाने म्हणता की आम्ही शिववंशी ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. आपल्याला माहीत आहे आम्हाला बापदादांनी कसे रचले आहे. भले मग लहान मूल असो किंवा वृद्ध पांडव असोत, नाही तर शक्ती असो, कोणालाही विचारले तुमचे पिता कोण आहेत तर काय म्हणाल? अभिमानाने म्हणाल ना की आम्हाला शिवपित्याने ब्रह्माबाबांद्वारे रचले, त्यामुळे आम्ही भगवंताची मुले आहोत. भगवंताला डायरेक्ट भेटतो. परम आत्मा किंवा भगवान आमचे केवळ पिताच नाहीत, तर ते पिता देखील आहेत, शिक्षक सुद्धा आहेत आणि सद्गुरू सुद्धा आहेत. सर्वांना एवढा नशा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. एका हाताची टाळी वाजवा. आता ही एक्सरसाइज सुद्धा वृद्धांना शिकवावी लागेल. मुलांना आनंदी पाहून बापदादा देखील खुशीमध्ये डोलतात आणि सदैव म्हणतात, वाह माझ्या प्रत्येक श्रेष्ठ भाग्यवान विशेष आत्म्यांनो, बाबांच्या रूपामध्ये परमात्म पालनेचा अनुभव करत आहात. ही परमात्म पालना संपूर्ण कल्पामध्ये फक्त या ब्राह्मण जन्मामध्ये तुम्हा मुलांना प्राप्त होते. ज्या परमात्म पालनेमध्ये आत्म्याला सर्व प्राप्ती स्वरूपाचा अनुभव होतो. परमात्म प्रेम सर्व संबंधांचा अनुभव करविते. परमात्म प्रेम आपल्या देहभानाला सुद्धा विसरायला लावते. त्याच सोबत अनेक प्रकारच्या स्वार्थी प्रेमाला सुद्धा विसरायला लावते. अशा परमात्म प्रेमामध्ये, परमात्म पालनेमध्ये वाढणारे भाग्यवान आत्मे आहात. किती तुम्हा आत्म्यांचे भाग्य आहे जे स्वयं बाबा आपल्या वतनला सोडून तुम्हा गॉडली स्टुडंटना शिकवण्यासाठी येतात. असा कोणी टीचर पाहिला आहे जो रोज सकाळी सकाळी दूर देशातून शिकवण्यासाठी येतो? असा टीचर कधी पाहिला आहे? परंतु तुम्हा मुलांसाठी रोज बाबा शिक्षक बनून तुमच्यापाशी शिकवायला येतात आणि किती सोप्या पद्धतीने शिकवतात. 2 शब्दांची शिकवण आहे, आप आणि बाप. याच 2 शब्दांमध्ये त्याला चक्र म्हणा, ड्रामा म्हणा, कल्पवृक्ष म्हणा, संपूर्ण नॉलेज सामावलेले आहे. इतर शिक्षणामध्ये तर बुद्धीवर किती ताण पडतो आणि बाबांच्या शिक्षणाने बुद्धी हलकी बनून जाते. हलके असण्याचे लक्षण आहे उंच उडणे. हलकी वस्तू आपोआपच उंच जाते. तर या शिक्षणाने मन बुद्धी उडत्या कलेचा अनुभव करते. तर बुद्धी हलकी झाली ना, तिन्ही लोकचे अर्थात मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतनचे नॉलेज मिळते. तर असे शिक्षण साऱ्या कल्पामध्ये कोणी शिकले आहे? कोणी असा शिकवणारा मिळाला तर भाग्य आहे ना. आणि मग सद्गुरूद्वारे असे श्रीमत मिळते ज्याने कायमसाठी काय करू, कसे चालू, असे करू का नको करू, काय होणार, हे सर्व प्रश्न संपून जातात. काय करू, कसे करू, असे करू का तसे करू, या सर्व प्रश्नांचे उत्तर एका शब्दामध्ये आहे,
फॉलो फादर. साकार कर्मामध्ये ब्रह्माबाबांना फॉलो करा. निराकारी स्थितीमध्ये अशरीरी बनण्यामध्ये शिवबाबांना फॉलो करा. बाबांना आणि दादाला दोघांनाही फॉलो करणे अर्थात प्रश्नचिन्ह संपून जाणे अथवा श्रीमतावर चालणे हे अवघड आहे का? विचारण्याची आवश्यकता भासते का? कॉपी करायचे आहे, आपली बुद्धी चालवायची नाही. बाप समान बनणे अर्थात फॉलो फादर करणे कठीण आहे की सोपे आहे? सोपे आहे ना? 30 वर्ष झालेल्यांनी हात वर करा. अच्छा, 30 वर्षामध्ये कठीण वाटले की सोपे आहे? आता पहा, 30 वर्ष झालेल्यांना सुद्धा सोपे वाटले तर तुम्ही जे नंतर आले आहात त्यांच्यासाठी अवघड आहे की सोपे आहे? सोपे आहे ना? गरम होत असल्या कारणाने सर्वांच्या हातामध्ये रंगीबिरंगी पंखे आहेत जे हलवत आहेत. छान आहे. पंख्यांची रिमझिम छान वाटत आहे. सीन सुंदर आहे. नाविन्य असायला हवे ना? तर या ग्रुपची ही सुद्धा नवीनता आहे. हे सुद्धा TV मध्ये आले. चांगले आहे. सर्वजण धावत पळत पोहोचले आहेत. बाप दादा देखील स्नेहपूर्वक शुभेच्छा देत आहेत. पहा, बाकी इतर जे कोणी हदचे गुरु असतात ते किती वरदान देतात? 1 नाही तर 10. जास्त देत नाहीत. परंतु तुम्हाला सद्गुरूद्वारा दररोज वरदान मिळते. असा गुरु कधी पाहिला आहे का? नाही पाहिला ना? तुम्ही लोकांनीच पाहिला आणि कल्पकल्प पाहिला आहे. तर सदैव आपल्या भाग्याच्या प्राप्तींना समोर ठेवा. फक्त बुद्धीमध्ये मर्ज ठेवू नका, इमर्ज करा. मर्ज करून ठेवण्याच्या संस्काराला बदलून इमर्ज करा. आपल्या प्राप्तींची लिस्ट कायम बुद्धीमध्ये इमर्ज ठेवा. जेव्हा प्राप्तींची लिस्ट इमर्ज होईल तेव्हा कोणत्याही प्रकारचे विघ्न वार करणार नाही. ते मर्ज होऊन जाईल आणि प्राप्ती इमर्ज रूपामध्ये राहतील. बाप दादा जेव्हा ऐकतात की आज कोणत्याही कारणाने काही मुले मेहनत करतात, युद्ध करतात, योग लावू इच्छितात, परंतु लागत नाही. सोल कॉन्शियस ऐवजी बॉडी कॉन्शियस मध्ये येतात. हे बाप दादांना चांगले वाटत नाही. कारण काय? आपल्या भाग्याच्या प्राप्त्या इमर्ज राहत नाहीत, मर्ज होऊन राहतात. मग जेव्हा कोणी आठवण करून देतो तेव्हा विचार करतात, असे व्हायला तर पाहिजे. त्यासाठी खूप सोपा पुरुषार्थ आहे. प्राप्तींना इमर्ज ठेवा. जेव्हापासून ब्राह्मण बनलात तेव्हापासून आपल्या भाग्याला स्मृतीमध्ये ठेवा. हलचलमध्ये येऊ नका. अचल बना. कारण इथे आबूमध्ये यादगार अर्थात स्मृतिरूप कोणते आहे? अचल घर आहे का हलचल घर आहे? अचल घर आहे ना? हे कोणाचे यादगार आहे? तुमचे यादगार आहे ना? तर जेव्हा पण कोणत्याही सूक्ष्म पुरुषार्थाचा मार्ग अवघड वाटला, बुद्धी जास्त हलचलमध्ये अर्थात गोंधळून जात असेल, तेव्हा आपले यादगार अर्थात स्मृती रूपाला स्मृतीमध्ये आणा. अनेक वेळा मुले ज्ञानाचे पॉइंट्स बोलतात देखील की मी आत्मा आहे, ड्रामा आहे, हे तर विघ्न आहे, हा तर साईड सीन आहे. बोलत सुद्धा असतात परंतु गोंधळलेले सुद्धा असतात. गोंधळत बोलत राहतात. जेव्हा अशी बुद्धी बनेल जी अचल होऊ शकत नाही, तेव्हा मधुबनचे अचल घर लक्षात ठेवा. ही तर स्थूल वस्तू आहे ना, सूक्ष्म तर नाहीये. डोळ्यांनी पाहायची वस्तू आहे. माझे यादगार अचल घर आहे, हलचल घर नाही. कारण बापदादा या वर्षाला सर्व मुलांकरिता मुक्ती वर्ष साजरे करू इच्छितात. असे होऊ नये की हात वर करायला सांगितले तर कोणी वर करेल, कोणी करणार नाही. असे नको. सर्वांनी स्वखुशीने हाताची टाळी वाजवावी. सर्व टाळ्या वाजवू लागले. चला
आता वाजवली आहे तर ठीक आहे, परंतु बाप दादांना या वर्ष समाप्तीच्या वेळी देखील असेच इतक्या जोरात टाळ्या वाजवताना दिसावे. आता तर छान वाजवल्यात, परंतु तेव्हा सुद्धा वाजवा. वाजवणार ना? बघा, हाताची टाळी वाजवून तर खुश केलेत, परंतु बापदादा नवीन वर्षामध्ये आपला जो 18 जानेवारी विशेष ब्रह्माबाबांचा शरीरातून मुक्त होण्याचा दिवस आहे, तर 18 जानेवारीला बापदादा पुन्हा हात वर करायला लावतील की मुक्ती वर्ष साजरे केले का फक्त विचार केला? साजरे करायचे आहे, साजरे करायचे आहे असा फक्त विचार तर करत राहिला नाहीत ना? स्वरूपामध्ये आणले का विचार करत करत शेवटी सुद्धा विचारच करत राहणार? हा रिझल्ट बाप दादा पाहू इच्छितात. दाखवणार ना? अच्छा, लक्षात राहील ना? प्राप्तींना समोर ठेवा. बाबांच्या आठवणीसोबत बाबांनी जे दिले ते देखील इमर्ज करा. काय बनवले आणि काय मिळाले? बापदादा या वर्षानंतर प्रत्येक मुलाला जीवनमुक्त स्थितीमध्ये पाहतील. भविष्यामध्ये जीवनमुक्त असणार, परंतु जीवनमुक्तीचे संस्कार आत्तापासूनच इमर्ज करायचे आहेत आणि निरंतर कर्मयोगी, निरंतर सहजयोगी, निरंतर मुक्त आत्म्यांचे संस्कार आत्तापासून अनुभवामध्ये आणा. का बरे? बापदादांनी या अगोदर देखील इशारा दिला आहे की समयाचे परिवर्तन तुम्हा विश्व परिवर्तक आत्म्यांची प्रतीक्षा करत आहे. प्रकृती विजयाची माळा घेऊन तुम्हा प्रकृतीपती आत्म्यांचे आवाहन करत आहे. समय विजयाची घंटा वाजविण्यासाठी तुम्हा भविष्य राज्य अधिकारी आत्म्यांकडे पाहत आहे की कधी घंटा वाजवायची. भक्त आत्मे त्या दिवसाची सतत वाट पाहत आहेत की केव्हा आमचे पूज्य देव आत्मे आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला मुक्तीचे वरदान देतील. दुःखी आत्मे धावा करत आहेत की केव्हा दुःख हरता सुखकर्ता आत्मे प्रगट होणार. त्यामुळे हे सर्व तुमची प्रतीक्षा करत आहेत किंवा आवाहन करत आहेत. म्हणून हे रहमदिल विश्व कल्याणकारी आत्म्यांनो, त्यांची प्रतीक्षा आता संपवा. तुमच्यासाठी सर्वजण थांबले आहेत. तुम्ही सर्व मुक्त व्हा, तेव्हाच सर्व आत्मे प्रकृती भक्त मुक्त होतील. तर मुक्त बना, मुक्तीचे दान देणारे मास्टर दाता बना. आता विश्व परिवर्तनाच्या जबाबदारीवाले ताजधारी आत्मे बना. जबाबदार आहात ना? बाबांसोबत मदतगार आहात. तुम्हाला दया नाही येत का? अंतःकरणामध्ये दुःखाचा आक्रोश जाणवत नाही काय? हे विश्व परिवर्तक आत्म्यांनो, आता आपल्या जबाबदारीचा राज्याभिषेक साजरा करा. बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की 100 हिमालया एवढे मोठ्यात मोठे विघ्न जरी आले तरी देखील हटणार नाही, हार मानणार नाही. राज्याभिषेक मुक्तीवर्ष जरूर साजरे करणार. बाप दादा रोज तुमचा चार्ट बघणार असे नाही. इथून जाल आणि ट्रेनमध्ये म्हणाल माहीत नाही काय झाले, घरी गेलो तर बगळा आणि हंसामध्ये भांडण झाले असे म्हणू नका. असे झाले, असे झाले हे बाबा ऐकणार नाही. तुमची पत्रे वेस्ट पेपर बॉक्समध्ये टाकणार, ऐकणार नाही. दृढ संकल्प करा, होणारच आहे. जिथे दृढता आहे तिथे सफलता मिळणार नाही, हे तर असंभव आहे. तर सर्वजण दृढ संकल्पवाले आहात ना? टीचर्स हात उंच करा. टीचर्स खूप आहेत. सगळी सेंटर्स रिकामी करून आला आहात की काय? पहा, एक खुशखबरी ऐकवत आहे. बापदादांनी पाहिले, आता पाहिले आहे, ऐकले आहे की सर्व मधुबनवाल्यांनी आपल्या परिवर्तनाचे लक्ष खूप चांगले ठेवले आहे. लक्षण तर बघतीलच, परंतु लक्ष खूप चांगले ठेवले आहे. आपल्यामध्ये जो बदल झाला आहे तो देखील लिहिला आहे. परंतु बापदादांना खुशी आहे
की परिवर्तन होणे सुरू झाले आणि पुढे होतही राहील. परंतु सर्वांनी आपल्या दृढ संकल्पांचा उमंग उत्साह चांगला दाखवला आहे. आता कागदावर आहे, परंतु कागदावर जरी असले तरी पहिले पाऊल तर उचललेले आहे. तर बाप दादांना कशासाठी खुशी झाली? साऱ्या विश्वासाठी. हे अर्जुन मधुबन निवासी आहेत. निमित्त मधुबन निवासी आहेत. सेकंड नंबर देश विदेशातील निमित्त सेवाधारी टीचर्स आहेत. आणि सर्व सहयोगी साथी सारा परिवार ब्राह्मण आत्मे आहेत. तर मधुबनचा नकाशा बापदादा बघतील तेव्हा एकदम रूपांतरित झालेला दिसावा. मधुबनवाले तर कमी आले असतील. बऱ्याच जणांनी तर लिहिलेले सुद्धा नाहीये. पुढे बसणाऱ्यांनी कमी लिहिलेले आहे. खूप बिझी आहेत. परंतु जेव्हा काम मिळते तेव्हा लिहिण्याचे देखील मार्क्स जमा होतात. जर लिहिले नाहीत तर अजून मार्क्स कमी झाले. नुकसान केलेत. जी काही डायरेक्शन्स मिळतात डायरेक्ट बाबांकडून मिळतात. भले निमित्त आत्मे दादींद्वारे मिळतात. त्याला रिगार्ड देणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये बहाणा सुद्धा द्यायचा नाही आणि ना कधी निष्काळजीपणा करायचा आहे. पुढील वेळेसाठी बापदादा सांगत आहेत की मार्क्स जमा झालेले नाहीत, त्यामुळे याला महत्त्व देणे अर्थात महान बनणे या गोष्टीला कमी लेखू नका. मुले खूप चतुर आहेत. म्हणतील बापदादांना तर माहीतच आहे ना. ठाऊक तर आहे, परंतु सांगितले कशासाठी? जाणत असताना देखील सांगितले आहे ना. तर अशी सुटका करून घेता कामा नये. अशा छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत ज्याला हाजी केल्याने एक्स्ट्रा मार्क्स जमा होतात. असे बरेच स्टुडंट आहेत जे खूप छान उमंग उत्साहामध्ये पुढे जातात, परंतु कोणत्या तरी मागील संस्काराच्या वश असल्यामुळे कोणता ना कोणता सोनेरी धागा, खूप महीन धागा त्यांना पुढे जाऊ देत नाही. त्यांना समजते देखील की हा महीन धागा राहिलेला आहे. त्यामुळे ते परंतु असेच म्हणत राहतात. परंतु असे देखील पुरुषार्थी आहेत जे छोट्या छोट्या साध्या गोष्टींमध्ये हाजी करून मार्क्स मिळवतात आणि होऊ शकते की ते थोडे थोडे मार्क्स जमा करून मग पुढे सुद्धा जाऊ शकतात. असे देखील बापदादांकडे उदाहरणादाखल आहेत. त्यामुळे सोपी पद्धत आहे. छोट्या छोट्या गोष्टींना हाजी करत मार्क्स जमा करत जा. वजा करू नका, जमा करा. बाकी बापदादांनी पाहिले की बऱ्याच जणांनी आपला उमंग उत्साह चांगला दाखवला आहे. म्हणून दृढ संकल्पांसाठी विशेष त्या मधुबन निवासी मुलांना बापदादा हाजी करण्याची मुबारक देत आहेत. प्रेमपूर्वक आठवण सुद्धा देत आहेत. लाख लाख पटीने प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. कशासाठी? कारण मधुबन आहे बापदादांच्या स्वरूपाला प्रत्यक्ष करण्याचा शीश महाल. मग एका गोष्टीची तर खुशी आहे. आता कागदावर आले आहे, कर्मामध्ये आणायचेच आहे. बरोबर आहे ना? अच्छा, मुबारक असो. आता जर सर्वांना अचानक डायरेक्शन मिळाले की आत्ता लगेच अशरीरी बना, तर बनू शकता की गोंधळ उडेल? का बरे? अंतिम समयी हाच अभ्यास पास विथ ऑनर बनवेल. तर आता बापदादा देखील म्हणतात, एका सेकंदामध्ये सर्व गोष्टींना बाजूला करून अशरीरी भव. बाबांनी ड्रिल करून घेतली. अच्छा, चोहो बाजूंच्या अतिश्रेष्ठ भाग्यवान परमात्म पालनावाल्या अधिकारी आत्म्यांना, परमात्म शिक्षणाचे अधिकारी, परमात्म सद्गुरूच्या वरदानांचे अधिकारी, सदैव दृढतेद्वारा सफलतेचे अधिकारी, सदैव अखंड योगी, अचल योगी, सदैव विश्व परिवर्तनाच्या जबाबदारीचे ताजधारी, सदैव सर्व प्राप्तींना इमर्ज रूपामध्ये अनुभव करणाऱ्या
अशा विशेष आत्म्यांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. आता मुक्त वर्षामध्ये नंबर 1 मधुबन निवासी. ठीक आहे? होऊ शकते की कठीण आहे? सगळे म्हणाले हां जी. मग तर बाप दादा मधुबनवाल्यांना सुद्धा गोल्डन बॅच देणार. मधुबनवाल्यांना बॅच द्यायचा आहे, बाकी सर्वांना दिला आहे. मधुबनवाल्यांना मुक्त वर्षासाठीचे प्राइज देणार, तुम्हाला छानसा बॅच देणार. अच्छा, आजचे वरदान आहे, ब्राह्मण जीवनामध्ये एका बाबांनाच आपला संसार बनविणारे स्वतः आणि सहज योगी भव. ब्राह्मण जीवनामध्ये एका बाबांनाच आपला संसार बनविणारे स्वतः आणि सहज योगी भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण जीवनामध्ये सर्व मुलांचा वायदा आहे, एक बाप दुसरा न कोई. जेव्हा सारा संसारच बाबा आहेत, दुसरे कोणीही नाही, तर स्वतः आणि सहज योगी स्थिती सदैव राहील. जर दुसरा कोणी असेल तर मेहनत करावी लागते. इथे बुद्धी जायला नको, तिथे जावी. परंतु सर्व काही एक बाबाच आहेत, तर बुद्धी कुठेही जाऊ शकत नाही. असे सहज योगी सहज स्वराज्य अधिकारी बनतात. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मिक चमक स्थिर आणि कायमस्वरूपी असते. स्लोगन आहे, बाप समान अव्यक्त किंवा विदेही बनणे हेच अव्यक्त पालनेचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. बाप समान अव्यक्त किंवा विदेही बनणे हेच अव्यक्त पालनेचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.